बघा आपला डेली कोट्स काय, बी अ वॉरियर नॉट अ वरियर. काय अर्थ याचा रे? बी अ वॉरियर नॉट अ वरियर. बरं एक छोटी गोष्ट सांगतो. प्रतापगडची लढाई सर्वांना माहिती. प्रतापगडची लढाई म्हणजे काय, कोणाकोणामध्ये झालेली आहे? छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान. जेव्हा अफजल खानाचं सैन्य चालून आलं होतं, आता सर्वांना काय वाटलं, संपलं, सगळं संपलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांकडे दोन चॉईसेस होत्या. एक वरियर किंवा वॉरियर किंवा वरियर. वरियर म्हणजे काय, फक्त चिंता करत बसायचं, आपला जीव वाचवायचा, पळून जायचं वगैरे वगैरे, ही चिंता. काय चिंता, पण त्यांनी मार्ग कोणता निवडला? वॉरियर. वॉरियर म्हणजे काय, योद्धा. म्हणजे काय, एखाद्या गोष्टीवर चिंता किंवा एक विचार करत बसण्यापेक्षा त्या गोष्टीचं सोल्युशन घ्या. काय घ्या? सोल्युशन. त्या सिच्युएशनवर कसं ओव्हरकम करता येईल. ओव्हरकम म्हणजे काय, मात करणे. त्या सिच्युएशनवर कशी मात करता येईल हे विचार करा, प्लॅनिंग करा. बघित काय लक्षात काय ठेवायची, प्रतापगडची लढाई हा डायलॉग फिट आहे. समजलं? डायलॉग म्हटल्यापेक्षा मोटिवेशन. वॉरियर बना, चिंता करत बसू नका. ठीक आहे. आता आपले कोणते एक्सरसाइज झालेली, प्रॅक्टिस सेट कोणता झालेला आहे? 1. तुम्हाला होमवर्क दिलेलं आहे वगैरे वगैरे, सगळं चेक करू आपण हळूहळू. बघा आता तुम्हाला हे आपण कोणते कोणते घेतले होते? 1 नंबरचं, परत 5वं आणि 6वं घेतलं होतं. दुसरं, तिसरं आणि चौथं तुम्हाला होमवर्क दिलेलं होतं. ठीक आहे. आज येऊन जाईल ते ग्रुपवर. आपलं ग्रुप एक व्हॉट्सअप चॅनल क्रिएट होईल बघा आपल्या क्लासेसचं. ते व्हॉट्सअप चॅनलवरती आतापासून म्हणजे होमवर्क आणि नोट्स वगैरे येत जातील. आता फर्स्ट चॅप्टर जेव्हा आपण स्टार्ट केलं होतं तेव्हा बघितलं होतं कोणते लिनियर इक्वेशन असतात, कोणते लिनियर इक्वेशन नसतात. तसं आता हे लिनियर इक्वेशन आहे का सर्व? नाही. हे लिनियर इक्वेशन नाही. का नाही? कारण याची डिग्री 1 नाही. ठीक आहे. लिनियर इक्वेशनचं एक दुसरी पण कन्सेप्ट आहे, ग्राफ शिकवताना सांगितले. व्हेरिएबल किती आहे? 2. व्हेरिएबल किती आहे? 2. व्हेरिएबल किती? 2. ठीक आहे. कळालं का? नॉट लिनियर, नॉट लिनियर, नॉट लिनियर. लिनियर नाही. महत्वाचं नाही, फक्त तुम्हाला इंट्रोडक्शन म्हणून. आता हे सोडवायचे कसे? ठीक आहे. आता इथे एक सॉल्व एक्झाम्पल एक सोडून दिलेलं आहे तुम्हाला, ते हे पण सोडून दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक ऍक्टिव्हिटीज आहे. आता इथं सांगतो तुम्हाला हे सॉल्व कसे करायचे, त्याच्यानंतर आपण ऍक्टिव्हिटी वगैरे बघू. आता फर्स्ट क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 1.4. फक्त लक्ष द्यायचंय. प्रॅक्टिस सेट 1.4 त्याच्यामधला फर्स्ट क्वेश्चन. आपलं काय असतं, प्रत्येक इक्वेशनला 2 नावं द्यायचे, 1 आणि 2. लिनियर इक्वेशन मध्ये ते लक्षात ठेवायचं नेहमी. काय आता बघा 2/3 सॉरी काय येते, एक मिनिट. 2/x मायनस 3/y इज इक्वल टू. ठीक आहे. कळालं? एक मिनिट. बघा 2/x मायनस 3/y, 8/x प्लस 5/y, 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. 2 नंबर दिले, इथं लिहून घ्यायचं हिअर. कळालं काही प्रॉब्लेम? ठीक आहे. आता आपण प्रत्येक गोष्टीमध्ये शिकलोले, काय काय शिकलोले आपण, की फर्स्ट आपण काय शिकलोले, कोएफिशिएंट सारखे करणं. दुसरं काय शिकलोले, सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. तिसरी काय, कोणती मेथड शिकलो आपण, क्रॅमर्स रूल. आता 3 पैकी इथे तुम्ही कोणती मेथड यूज करू शकता. या 3 मेथड पैकी तुम्ही कोणती मेथड यूज करू शकता, पण कशी, त्याच्यासाठी या 2 इक्वेशनला आपल्याला एक सिंपल फॉर्म मध्ये आणावं लागेल. त्याच्यासाठी काय करायचं, लेट बघा, त्याच्यासाठी लेट जी काय दिलेलं असेल, काय दिलेलं आहे, 1/x. आपण मध्ये काय, x वरती लिहायचा 1, काय लिहायचं 1 इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n. बघा आपण मध्ये काय होतं x, आपण मध्ये काय होतं y, वरती 1 तर कॉमन राहील, 1चा काही प्रश्न नाही. 1/x 1/y इज इक्वल टू n. देअरफॉर आता 2 इक्वेशन तयार होतील. बघा फक्त x काढून लिहायचं,
टॉईस यम मायनस थ्राईस यन इज इक्वल टू 15. हे झालं इक्वेशन नंबर 3. आणि हे काय बनेल मग 8m इज इक्वल टू 77. आता हे कसं असतं त्याला तुम्हाला सांगतो एक शॉर्ट. 2/x म्हणजेच काय असतं रे 2 × 1/x. काय असतं 2 × 1/x. मग आपण 1/x ला काय पुट केलं m. मग 2 × m तर काय झालं ते ट्वाईस m. व्हॅल्यू कशी चेंज झाली कळालं. आपण एवढं डिटेलमध्ये सोडवण्याची गरज नाही, सिम्पली टाकून द्या. तुमचं जिथं कन्फ्युजन होईल तिथं मी तुम्हाला सांगून, कारण मला कळतं इथं तुमचं कन्फ्युजन होणार म्हणून. समजलं. आता या इक्वेशनला आपण या इक्वेशन मध्ये आणलं. ठीक आहे, आणलं म्हणजे हे 2 सिंपल इक्वेशन झाले आपल्याकडे. कळालं. आता आपण पहिली गोष्ट काय चेक करतो कोएफिशियंट सारखे आहे का. कोएफिशियंट सारखे आहे का नाही. कोएफिशियंट जर 1 असेल तर कोणती मेथड वापरतो आपण सबस्टिट्यूशन. इथं कोएफिशियंट 1 पण नाहीये. असं नाही बरं की 1 असल्यावर सबस्टिट्यूशन वापरू शकतो म्हणून, पण ती थोडी कॉम्प्लिकेटेड बनते. मग कळालं. आता मग कोएफिशियंट सारखे करणं सोपं आहे का नाही ते चेक करायचं. कोएफिशियंट सारखं करणं सोपं आहे का हो का नाही. पटकन पहा. याला किती मल्टिप्लाय करावं लागेल 4. तेव्हा 8 इथं पण इथं पण 8 येतील. ठीक आहे. आता याच्यानंतर जर दोन्हीला मल्टिप्लाय करायची गरज पडली असते, समजा मी आता असं इथं हात ठेवला, आता काय 3 आणि 5 आहे, यांचे कोएफिशियंट सारखं करून सोपं आहे का. 3 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल 5. 5 ला किती मल्टिप्लाय करावं लागेल 3. जेव्हा दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करायची गरज पडते तेव्हा क्रेमर्स रूल वापरायचा. कोणता रूल वापरायचा. कळालं. क्रेमर्स रूल केव्हा वापरायचा बघा. कोणती मेथड केव्हा वापरायची ते तुम्हाला माइंड मध्ये कळायला पाहिजे. एक सबस्टिट्यूशन केव्हा वापरायची कोएफिशियंट एक असल्यावर. ठीक आहे. आता याला मल्टिप्लाय करणं सोपं आहे ना एका इक्वेशनला. ठीक आहे, मग तीच रेग्युलर मेथड वापरायची. जर दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करण्याची गरज पडली तर कोणता रूल वापरायचा क्रेमर्स रूल. ठीक आहे. सब क्वेश्चन मध्ये तुम्ही कोणताही रूल वापरू शकता. आता याला किती मल्टिप्लाय करावं लागणार आपल्याला. मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/4. याला 4 न मल्टिप्लाय करायचं आपल्याला. ठीक आहे. 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल मग 4 न मल्टिप्लाय केलं तर काय बनेल ते 8m. आता बघा सब क्वेश्चन मध्ये सोडवते ना तुम्ही डायरेक्ट सोडू शकता. याला 4 न मल्टिप्लाय केला -12n. याला 4 न मल्टिप्लाय करा 60. हे झाले इक्वेशन 5. ठीक आहे. कळालं. आता आपल्याकडे किती इक्वेशन आले 4 आणि 5. आता 4 आणि 5 ला बघा कोएफिशियंट सारखे झाले. कोएफिशियंट सारखे असल्यावर काय सारखं चेक करतो साइन. साइन पण सारखं आहे. साइन सारखं असल्यावर काय करतो सबट्रॅक्शन. मग आता काय करणार तुम्ही सबट्रॅक्टिंग तुम्हाला सिम्पली सांगितलं होतं. ज्यांना हे जमत नाही त्यांनी काय करायचं फक्त सरळ सरळ काय करायचं अप्लाय इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 5. इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 5 अप्लाय करायचं आपल्याला. आता बघा 8m प्लस 5n इज इक्वल टू किती आहे 77. त्याच्यानंतर किती येईल मग 8m नंतर चेंज करून आपण साइन इज इक्वल टू 60. आता याचे साइन चेंज करायचे. साइन चेंज करायचे म्हणजे याचं साइन काय होईल मग याचं साइन होईल मायनस. काय झालेलं मासे. या माशांना पण जास्त शिकण्याची इच्छा आहे तुमच्यापेक्षा, त्यांना शिकण्याची इच्छा आहे. मायनस त्याच्यानंतर प्लस आणि त्याच्यानंतर मायनस. म्हणजे प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस आणि प्लस असेल तर मायनस. जे सारखे बनवले ते ऑटोमॅटिक कॅन्सल होणार. ठीक आहे. आता 5 आणि 12 किती होतील टोटल 17n. 77 मधून 60 गेले 77 मधून 60 गेले 17. कळालं. मोठी संख्या 77 छोटी संख्या 60. का साइन बदलला आता म्हणून आपण मायनस केलं. आता आपल्याकडे आन्सर काय आलं बघा. आन्सर काय आलं आपल्याकडं 17n बरोबर 17. मग n बरोबर किती येतील 17/17. n ची किंमत आली 1. ठीक आहे. n ची किंमत आली 1. पुट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. आता बघा n ची किंमत जी 1 आलेली आहे कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा 3 मध्ये ठेवा 4 मध्ये ठेवा 5 मध्ये ठेवा. कुठे ठेवता बघा कुठे ठेवा जिथं n चा कोएफिशियंट सगळ्यात कमी आहे. इथं 3 आहे, इथं किती 5, इथं किती 12. सगळ्यात कमी कुठे 3. पुट इन इक्वेशन 3. 3 मध्ये जर ठेवली तर काय चेंज होईल बघा ट्वाईस m मायनस थ्राईस इंटू n ची किंमत किती आलेली आहे 1 ची किती बघा n ची किंमत 1 आलेली आहे तर
इथं 1 आलं, काय आला 1. ठीक आहे. त्याच्यानंतर इज इक्वल टू किती आहे 15. आता याला 1 कुठून आली कळाली ना तुम्हाला, यांची 1 यांच्या ठिकाणी 1 ठेवलं. ट्वाइस m मायनस 3 इज इक्वल टू 15. ट्वाइस m इज इक्वल टू 15 मायनस 3 प्लस 3. ट्वाइस m इज इक्वल टू 18. मायनस तिकडे गेल्यानंतर प्लस. m बरोबर किती येईल 18/2. कितीचा भाग जाईल 9. m ची किंमत आली 9. ठीक आहे, समजलं. आता हे झालं. आता बघा तुम्हाला थोडं, आता समजा हा जो पार्ट आहे आपला, इकडे लक्ष द्या, हा जो पार्ट आहे आणि इथपर्यंतचा. ठीक आहे, हा पार्ट आपण सोडवतो. हा पार्ट आपण सोडवलेला आहे रेग्युलर मध्ये. हा पार्ट सोडवलेला आहे आपण भरपूर ठिकाणी. ठीक आहे, कोणत्याही मेथडनं म्हणा सोडवलेला आहे. आपल्यासाठी नवीन काय हे, काय नवीन आहे हा पार्ट. मग हा पार्ट आपल्याला इथं घ्यावा लागेल परत. कसा, जो चेंज केला होता तो वापस द्यावा लागेल. काय म्हटलं मी, जो चेंज केला होता तो काय करावा लागेल, वापस द्यावा लागेल. कसा वापस द्यावा लागेल बघा. मग आता काय चेंज केलं आपण, 1/x इज इक्वल टू m म्हटलं होतं, बट 1/x इज इक्वल टू m. देअरफॉर 1/x इज इक्वल टू m ची किंमत किती आहे 9. उलट करायचं, काय करायचं व्हॅल्यू उलट्या. 1/x ची किंमत 9 आहे तर x ची किंमत किती येईल मग 1/9. समजलं. x ला उलट केलं तर याला उलट करावं लागेल. तुम्हाला माहिती आहे 9च्या आपण मध्ये किती राहील 1. दिलेला नसतो म्हणजे किती असतो तो 1. रिव्हर्स झाला. आणि 1/y इज इक्वल टू किती आहे n. 1/y इज इक्वल टू n. n ची किंमत किती आलेली 1. याला उलट करा. 1 ला उलट केल्यावर आन्सर काय येणार 1च येणार. हे झालं आपलं फायनल सोल्युशन. म्हणजे काय, या टाइप मध्ये आपल्याला 2 चेंजेस करावे लागतील. किती चेंजेस करावे लागतील 2. एक, कोणती व्हॅल्यू घ्यावं लागेल आणि ती जी घेतलेली व्हॅल्यू आहे त्याच्यावरून ओरिजिनल व्हॅल्यू काढावं लागेल. तर काढताना काय लक्षात ठेवायचं, 1/x इज इक्वल टू 9. आपल्याला x पाहिजे. काय पाहिजे x. मग याला रिव्हर्स करा. काय झालं ते 1/9. 1/y इज इक्वल टू किती 1. त्याला रिव्हर्स करा. काय झालं ते y इज इक्वल टू 1. समजलं. मग फायनल आन्सर काय येईल आपलं, xy 1/9 आणि 1 आर दी सोल्युशन ऑफ दी इक्वेशन किंवा इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. जे लिहायचं ते लिहू शकता ऑफ दी इक्वेशन. ठीक आहे. व्हिडिओज रिपीट करा. नाही समजलं तर इथं रिपीट करणं, परत परत तेच तेच आहे आपल्याकडे सुविधा म्हणून सांगतो. हे परत परत बघायचं घरी गेल्यानंतर. परत परत बघा कुठं आपल्याला प्रॉब्लेम कुठं जातोय. कळालं ना. 3 मार्क्सचे क्वेश्चन आहे सर्व. किती मार्क्सचे क्वेश्चन आहे 3. काही वेळेस 4 मार्कला येऊ शकतात. कळालं. घ्या लिहून. ठीक आहे. थोडाफार काही जणांना कळालं नसेल कारण नवीन कन्सेप्ट लवकर कळत नाही. आता परत एखादा क्वेश्चन झाला की आपल्याला समजून जाईल सगळं. सेकंड क्वेश्चन घेऊ आपण. थोडा हाय लेवल. कळालं. थोडा हाय लेवल आहे बघा. 2 नंबर द्यायचे त्याला. हेअर काय म्हणसाल 10/x प्लस y प्लस 2/x मायनस y इज इक्वल टू 4. याला इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर 15/5 इज इक्वल टू -2. ठीक आहे. ही जी म्हणजे अशी जेव्हा टाइप्स येईल ना तेव्हा काय करायचं, सरळ सरळ त्याला रिप्लेस करून घ्यायचं. रिप्लेस कसं करणार, लेट आपण मध्ये जे असेल ते 1/x प्लस y इज इक्वल टू m अँड 1/x मायनस y इज इक्वल टू n. ठीक आहे. आता रिप्लेस केल्यावर काय होईल, देअरफॉर 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. आणि इकडे काय होईल 15m मायनस 5n इज इक्वल टू -2. ठीक आहे. याच्या समोर सोडवता का थोडं, नक्की ट्राय करा एकदा. मी सांगतो नंतर तुम्हाला.
हा बघा काही जणांचे आले असतील आन्सर. आता तुम्हाला काय म्हटलं मी, जर कोएफिशियंट एक असेल तर सबस्टिट्यूशन वापरा, जर कोएफिशियंट पटकन एकाच इक्वेशनला मल्टिप्लाय करून सारखा येत असेल तर काय वापरा, मल्टिप्लिकेशन म्हणजे कोएफिशियंट सारखे करण्याची मेथड. जर दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करण्याची गरज पडली तर कोणता रूल वापरा, क्रॅमर्स रूल. आता इथे मला सांगा, तुम्हाला दोन इक्वेशनला मल्टिप्लाय करण्याची गरज पडून राहिली का नाही, 10 ला 15 बनवणं, 15 ला 10 बनवणं पॉसिबल नाही. या दोघांना जवळचा नंबर आहे 30. किती आहे 30. या दोघांच्या जवळचा नंबर किती आहे 10. म्हणजे याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, त्याच्यापेक्षा डायरेक्ट क्रॅमर्स रूल वापरा. क्रॅमर्स रूल कसा वापरायचा आता बघा, डी इज इक्वल टू काय येईल 10 15 2 - 5. एकाच स्टेप मध्ये आन्सर आलं पाहिजे, एकाच, कारण हा सब क्वेश्चन आहे. सब क्वेश्चन मध्ये बघा 10 गुणिले 5 -50, 15 गुणिले 10 -30 म्हणजे आन्सर आला -80. ठीक आहे, त्याच्यानंतर dx. पेन खाली ठेवा, तुम्हाला लिहायला सांगितलं का, dm आहे, सॉरी. dm इज इक्वल टू बघा, काल जे नव्हते ते समजून घ्या. m चा कॉलम सोडून द्यायचा, कोणता घ्यायचा 4 - 2 आणि -5. बघा आता लक्ष द्या, 4 गुणिला -5 -20, 2 गुणिला 2 -4. ठीक आहे, म्हणजे 20 अधिक 4 म्हणजे -20 अधिक 4 किती येईल आन्सर -16. ठीक आहे, त्याच्यानंतर dn फास्ट मध्ये dn. आता 10 आणि 15 ऍज इट इज. हे 2 आणि -5 काढून काय घेणार आपण 4 आणि -2. ज्यांना थोडं फास्ट वाटत असेल त्यांनी मागचा व्हिडिओ पाहून घ्या, डिटेल मध्ये झालेले. -20 -60 -80. ठीक आहे, मग आता डायरेक्ट घेऊ शकता, क्रॅमर्स रूल म्हणा किंवा बाय क्रॅमर्स रूल टाका, काही प्रॉब्लेम नाही. बाय क्रॅमर्स रूल, क्रॅमर्स रूल टाकल्यावर काय होईल, m इज इक्वल टू dm अपॉन d. काय आन्सर -16/80. -80 आहे का, म्हणजे आन्सर काय येईल 1/. बघा लक्ष द्या, 16 न 5चा भाग जाईल, मायनस होतील प्लस. त्याच्यानंतर n इज इक्वल टू dn अपॉन d. dn ची व्हॅल्यू किती आलेली आहे -80. -80 अपॉन -80 म्हणजे आन्सर येईल 1. ठीक आहे, बट आता तुम्हाला मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं मी, ही जी प्रोसिजर आहे आपली इथून इथपर्यंत आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. या पार्ट साठी आपल्याला थोडं एक्स्ट्रा करावं लागेल समोर. बट x इज इक्वल काय 1/x + y, सॉरी, बट 1/x + y इज इक्वल टू m. Therefore 1/x + y इज इक्वल टू काय होईल 1/5. कळालं, रेसिप्रोकल घ्या, रेसिप्रोकल म्हणतात त्याला, उलट करा, काय होईल ते x + y. 5/1 म्हणजे काय 5. ठीक आहे, अँड 1/x - y, 1/x - y इज इक्वल टू काय n. 1/x - y इज इक्वल टू 1. रिव्हर्स करा, x - y इज इक्वल टू 1, कारण 1 चा 1 रेसिप्रोकल 1च असतो. याला द्या इक्वेशन नंबर 1 रोमन मध्ये, याला द्या 2. ठीक आहे, म्हणजे आता फक्त आता याच्यात बघा y चा कोएफिशियंट प्लस आहे, y चा कोएफिशियंट काय मायनस, म्हणजे तुम्ही डायरेक्ट याला ऍड करू शकता. कसं ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. जर याला ऍड केलं तर काय होईल, x + y इज इक्वल टू 5, x - y इज इक्वल टू 1, प्लस y मायनस y कॅन्सल, x + x ट्वाइस x, 5 आणि 1 6, x ची किंमत आली 3. हा बघा, हा क्वेश्चन थोडा म्हणजे वरती चालला, 3 किंवा 4 मार्क्सला विचारू शकतात. कधी कधी हाच क्वेश्चन 3 मार्क्सला पण येतो. x ची किंमत किती आली 3. आता 1 आणि 2 कोणत्याही एका इक्वेशन मध्ये जेव्हा पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1, इक्वेशन 1 मध्ये जर ठेवली तर काय होईल, x + y इज इक्वल टू किती आहे 5. मग x ची किंमत किती आलेली आहे 3 अधिक y इज इक्वल टू 5. मग y इज इक्वल टू 5 - 3, y ची किंमत आली 2. ठीक आहे, एकदा बघून घ्या, परत घाबरू नका, काही नाही अवघड. इथपर्यंत काही डाऊट कोणाला, यम आणि यन काही डाऊट आहे का, नाही.
त्याच्यानंतर दोन इक्वेशन बनतात आपल्याकडे. दोन इक्वेशन सोडवण्याच्या पद्धती सांगितल्या. पहिली काय, कोएफिशियंट एक असेल तर सबस्टिट्यूशन वापरा, कोएफिशियंट सारखा करता येत असेल तर पटकन सारखा करा, आणि दोन्ही क्वेश्चनला जर मल्टिप्लाय करायची गरज पडत असेल तर कोणता रूल वापरा, क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल शॉर्ट मध्ये वापरायचा. कसं वापरायचा, एकदम शॉर्ट मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर दिलेल्या व्हॅल्यू रिटर्न करून टाकायच्या. 1/x + y m 1/5 1/x - y यांची किंमत देऊन टाकली. आता आपल्याला याच्यावरनं डायरेक्ट व्हॅल्यू मिळाल्या नाही, आपल्याला परत दोन इक्वेशन मिळाले, x + y x - y, आणि x + y x - y या इक्वेशनला परत सोडवावं लागलं. हे जे मिळणारे इक्वेशन असतात ना नंतरचे, ती जी असतात एकदम शॉर्ट मध्ये आन्सर येईल. तर फायनल आन्सर काय आलं आपलं, x = 3 आणि y = 2. काही प्रॉब्लेम, पद्धतशीर लिहून घ्या, वेळ लागला तर चालेल. बघा ऍक्टिव्हिटी, ही ऍक्टिव्हिटी घेऊ आपण. ठीक आहे, लक्ष द्या. आता ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला प्रॉपर वेनं सोडवायची. प्रॉपर वेनं कशी, आता तुम्हाला सांगतो काय काय करावं लागणार आपल्याला. हे चालणार नाही, इकडला घ्यावं लागेल आपल्याला. हा बघा, 1/x - y = m 1/y - 2 = n. पुट केलं. आता बघा याला पुट केलं n, तर इक्वेशन काय झालं, 6m - 3n = 1. मग इथं काय येईल, +n. बर, काही होत नाही. ठीक आहे, +n = 2. आता न्यू इक्वेशन ऑन सॉल्विंग. आता हे जे दोन इक्वेशन याला सॉल्व करायचं. बघा 5m + n = 2 आणि 6m = 1. ठीक आहे, याला रिप्लेस करू शकतो का आपण. बघा आता मी जर असं म्हटलं, याला इक्वेशन नंबर 1, याला इक्वेशन नंबर 2, हा क्वेश्चन तुम्हाला सोडवायचा आहे डायरेक्ट. मग याला कसं सोडवसाल तुम्ही, देअरफॉर याच्यावरनं काय होईल, n = काय होईल, 2 - 5m. तुम्हाला म्हटलं कोएफिशियंट एक असलं की पटकन सबस्टिट्यूशन मेथड. आता हा n ऍज इट इज इथं ठेवायचा, म्हणजे काय होईल, 6m - 3 इन ब्रॅकेट काय व्हॅल्यू ठेवायची आपल्याला, 2 - 5m. ठीक आहे, ही व्हॅल्यू कोणाची आली, n ची व्हॅल्यू आली. समोर काय आहे, 1. 6m - 3 न मल्टिप्लाय करा, मायनस मायनस प्लस 3 × 5 15 m बरोबर 1. 6m + 15m = 1 + 6. हा 6 तिकडे गेल्यावर झाला प्लस. हे झाले 15 आणि 6 21. m बरोबर 7. m बरोबर 7/21 1/3. m ची किंमत किती आली, 1/3. ठीक आहे, m ची किंमत आली 1/3. आता n ची काय येईल, मग इथनं n ची किंमत काय येईल, n = 2 - 5. m ची किंमत किती आलेली आहे, 1/3. मग 2 - 5 = 5/3. आता याला कसं सॉल्व करायचं, 3 2 6 6 - 5 1/3. कसं सॉल्व केलं बघा, 3 2 6 6 - 5 1. बेस सारखा करतो सरळ सरळ. याला 1/3. n किती आलं, m आलं 1/3 आणि n पण आलं 1/3. ठीक आहे. आता बघा हे 1/x. आता तुम्ही थोडं लॉजिक लावू शकता. मला सांगा 1/x - y 1/3 दिलेलं आहे. 1/x - y ला काय रिप्लेस केलं होतं आपण, m. म्हणजे ही किंमत कोणाची आहे, डायरेक्ट m चीच आहे. ठीक आहे, इथे येईल तुमचं 1/3 आणि या बॉक्स मध्ये पण काय येईल, 1/3. ठीक आहे, मग इथं काय लिहाल तुम्ही, 1/y - 2 = 1/3. कळालं. आता याला सॉल्व करायचं परत. ठीक आहे, आता बघा आपली नंतरची मेथड काय असती, व्हॅल्यू रिप्लेस करणं. ज्या व्हॅल्यू त्याला वापस देऊन टाकणं. 1/x - 1 ची व्हॅल्यू काय होती, m. मग 1/x - 1 ची व्हॅल्यू काय झाली, 1/3. त्याला व्हॅल्यू रिप्लेस दिली ना आपण, ही एक व्हॅल्यू आणि ही एक व्हॅल्यू. याला रेसिप्रोकल करा, x - y x - 1 = 3. मग x = काय होईल, 3 + 1. x ची किंमत किती आली, 4. काही प्रॉब्लेम नाही, x ची किंमत येईल 4. ठीक आहे. आता y ची किंमत काढायची, 1/y - 2 = किती आलेलं आहे, 1/3. मग y - 2 काय होईल, 3. आता एकच काय होऊन राहिलं, रेसिप्रोकल करून राहिलो आपण. y - 2/1
3/1 अपॉन मधले 1ला कट केलं तरी चालतं. मग y ची किंमत किती येईल 3, 2 तिकडे गेल्यानंतर प्लस y ची किंमत आली 5, y ची किंमत किती आली 5. मग इक्वेशन कोणत्या व्हॅल्यू कोणत्या आल्या आपल्याकडे 4 आणि 5. सोपा आहे क्वेश्चन. किती फिल इन द ब्लँक्स आहे त्याच्यात 1 2 3 4 5 6. किती मार्क्सचा क्वेश्चन या 3. ठीक आहे, लिहून घ्यायचं का घरून आणता. बर आता 1 मिनिट लक्ष द्या. हा बघा होमवर्क ऐकून घ्या. या टाईपचा क्वेश्चन झाला पहिलाच झाला जसा सोडवलेला आहे आपण जसा घेतलेला आहे तो हा एक होमवर्क. ठीक आहे. हा पेज नंबर 17 होमवर्क पेज नंबर 17 पेज नंबर 17 चा पहिला. त्याच्यानंतर जर आपण खाली नेलेला वरती परत हा एक होमवर्क x - y x + y ला पण झाला आपला एक पेज नंबर 18. ठीक आहे, 2 झाले बस झाले का 2. बर हा 3 आणि 4 जे क्वेश्चन आहे ते उद्या घेऊ आपण. ठीक आहे, हे 2 आणि 1 ऍक्टिव्हिटी 3 क्वेश्चन. ज्यांना जमतो तिसरा त्यांनी सोडवा, आपण उद्या घेणारच येतो पण ट्राय करा एक्स्ट्रा.